दिल्लीत दुसरी कसोटी सुरू झाली आणि लो, स्लो आणि टर्नर असणाऱ्या काळ्या मातीच्या या खेळपट्टीवरती आपण नाणेफेक जिंकली आणि अपेक्षेप्रमाणे पहिल्यांदा फलंदाजी घेतली. ज्यावेळेला आपण नाणेफेक जिंकली आणि आपली फलंदाजी सुरू झाली, त्यावेळेला एक गोष्ट सरळ होती की आपल्याकडून धावाचा डोंगर रचला जाणार हे विंडीज कर्णधार चेसनं गृहीत धरलं असणार आणि घडलंही त्याचप्रमाणे. आपली सलामी जोडी जयस्वाल आणि राहुल मैदानात उतरली आणि त्यांनी पहिला तास अतिशय सावध अशा प्रकारची फलंदाजी केली. नवा चेंडू, नवी खेळपट्टी आणि नवा सामना यामध्ये त्या परिस्थितीला आणि त्या नव्या चेंडूला सन्मान देणं हे चांगल्या फलंदाजाचं लक्षण असतं. कारण कसोटीचा पहिला तास हा खूप महत्त्वाचा असतो. हा जर पहिला तास व्यवस्थित खेळून काढला तर सगळा दिवस आपला असतो हे चांगल्या फलंदाजाला अगदी चांगलं माहिती असतं आणि अगदी त्याचप्रमाणे घडलं. पहिल्या तासाभरातच या दोघांनी अतिशय सावध आणि संयमी फलंदाजी केली आणि अर्धशतकी सलामी त्यांनी उभारली. परंतु झपकन बाहेर वळणाऱ्या एका चेंडूवरती राहुल वॉरिकनच्या चेंडूवरती बाद झाला आणि विंडीजच्या वाट्याला पहिलं यश आलं. पहिल्या सकाळच्या सत्रात विंडीजला हे एकमेव यश मिळालं आणि त्यांनी या पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये 94 धावा दिल्या. दुसरं सत्र सुरू झालं साई आणि जयस्वाल या आपल्या तरुण डावखुऱ्या जोडीचं. या दोघांनीही मग सामन्यावरती पूर्ण वर्चस्व मिळवलं. 126 धावा जवळपास या दुपारच्या सत्रामध्ये लुटल्या गेल्या. जयस्वालनं आपल्या नावावरती 7वं शतक केलं आणि वय वर्ष 24च्या आतमध्ये सलामीवीर म्हणून 7 शतकं काढणारा तो दक्षिण आफ्रिकेच्या स्मिथनंतर पहिला फलंदाज ठरला. दुसऱ्या बाजूला दुसरा डावखुरा साई हा 3ऱ्या क्रमांकासाठी असणारा एक उत्तम उमेदवार होता. त्यानं इंग्लंड दौऱ्यावरती अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नव्हती, परंतु मायदेशात तो प्रथमच खेळत होता आणि त्यानेही अतिशय संयमी आणि योग्य चेंडूवरती योग्य फटके मारत चांगली फलंदाजी केली. परंतु त्याला आपल्या या खेळीचं शतकामध्ये रूपांतर करता आलं नाही आणि शतकाच्या उंबरठ्यावरती तो परतला. त्याच्याही वाट्याला झपकन आत येणारा चेंडू आला आणि हाही बळी वॉरिकनच्या वाट्याला आला. खरं तर दिवसभरामध्ये काही चेंडू वळत होते, परंतु भारतीय फलंदाजीचा दर्जा विचारात घेतला तर आपणाला फिरकी खेळायला काहीही अडचण येत नव्हती. शेवटच्या 3ऱ्या सायंकाळच्या सत्रामध्ये आपणाला गिल आणि जयस्वाल यांनी संयमी फलंदाजी करत 98 धावांची भर घातली. गिल अतिशय सावधपणे खेळत होता, कारण त्याला माहिती आहे सामन्यावरची पकड जराही ढिली न होऊ देता आपण दिवस अखेरला 318 धावापर्यंत मजल मारलेले आहे आणि फक्त 2च गडी गमावलेले आहेत. एकंदरीत आता दुसरा दिवस बघितला तर विंडीज संघाला आता भल्या मोठ्या धावसंख्येच्या डोंगराखाली आपला संघ दबणार असं काय अशी आज रात्री स्वप्न पडतील आणि या भक्कम पायावरती उद्या भल्या मोठ्या धावसंख्येचा कळस चढवला जाणार आणि आपली दर्जेदार वेगवान आणि फिरकी गोलंदाजी विंडीजच्या मुसक्या आवळणार हे निश्चितच आहे. परंतु आपण कदाचित एकाच डावात इतक्या धावा उभारू की आपल्याला दुसरा डाव या खेळपट्टीवरती खेळण्याची आवश्यकता वाटत नाही अशी सध्या तरी परिस्थिती दिसते. बघूया विंडीज आपणाला दुसरा डाव खेळायला भाग पाडून आपला पराभव किती काळ लांबवतं ते. अर्थात विंडीजच्या वाट्याला स्वतः प्रतिकार करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि आलंच कोणी मदतीला तर विंडीजच्या वाट्याला पराभवापासून रोखण्यासाठी पाऊस येऊ शकतो. या 2 शक्यता लक्षात घेतल्या तरी बाकीच्या कुठल्याही गोष्टी विंडीजच्या बाजूने घडणार नाहीत आणि त्यांच्या भोवतीचा फास आवळला जाणार हे मात्र नक्की.